नमस्कार सर्व मित्रांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण अपडेट ही आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या भागामध्ये जे काही सौदे झालेले असतील तर ते आपल्या व्हिडिओमध्ये कमेंटच्याद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा. गेल्या 1.5 महिन्यापासून आपल्याला ज्या मंदीचं सावट आपल्या अद्रक पिकावर होतं ते आता कमी झालेलं आहे, पण गेल्या 1.5 महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांची अद्रक ही काढणी झालेली आहे. त्याचं कारण पाण्याचा अभाव, रस्त्यांची अडचण, बऱ्याचशे कारणामुळे अद्रक पिकाची काढणी ही बऱ्याच शेतकऱ्यांनी केली. आता फार थोडे शेतकरी यासाठी शिल्लक असलेल्या असतील. क्वचित समजा 30% शेतकरी हे आपण राहिलेले असेल असे ग्राह्य धरू. तरी जूनपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची ही अद्रक काढणी पुन्हा होणार आहे आणि काही मोजके शेतकरी खोडवा प्लॉटचं नियोजन करतील असा अंदाज आहे. आणि जून नंतर अद्रक बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा उसळी येऊ शकते. तसेच मालाचा पुरवठा आता कमी झाल्यामुळे हे दर सुधारले असल्याचा अंदाज आहे. जेणेकरून बँगलोरचा जो अद्रक आहे तर तो अतिउष्णतेमुळे मार्केटमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये खराब होत असल्याचं समजतं आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील अद्रक ही तेजीमध्ये येण्याचं संकेत आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील सांगली, सातारा या भागातील अद्रकीच्या गाड्या म्हणजे जे गाड्यांचा हिशोब त्यांचा असतो ते देखील अद्रकीचे बाजारपेठ सुधारलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आपल्याकडे आज जो सगळ्यात VIP क्वालिटी एक्सपोर्ट दर्जाचा अद्रक आहे तर त्याची खरेदी काय झालेली आहे तर ते आपण या ठिकाणी सांगणार आहोत. आणि सोबतच आपल्या भागामध्ये झालेले सौदे हे देखील मी तुम्हाला सांगणार. आता मित्रांनो, सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी या ठिकाणी 5100 या दराने म्हणजे 5100 रुपये या दराने सरसकट खरेदी ही गणेश सयाजी डाबके या शेतकऱ्यांची अद्रक खरेदी झालेली आहे. 5100 रुपये त्यांनी ती अद्रक दिली. तसेच खुलताबाद तालुका दादासाहेब खटाके यांची देखील अद्रक 53 रुपये 50 पैसे या दराने खरेदी झालेली आहे. तसेच त्यामध्ये जे डागे आहे तर त्यासाठी त्यांना 20 रुपये दर मिळणार आहे. बघा, 51 रुपये, 52 रुपये, 53 रुपये या दराने सध्या खरेदी चालू आहे. आपण शेतकऱ्यांची प्रत्यक्ष नावं सांगत आहोत. फुलंब्री तालुक्यात देखील आपल्याला विठ्ठल चव्हाण हे जे शेतकरी आहे तर त्यांची अद्रक देखील 52 रुपयांनी खरेदी झाल्याचं आपल्याला समजतं. तसेच सोबत आता सगळ्यात जो VIP एक्सपोर्ट दर्जाची अद्रक आपण ज्याला म्हणतो, जो की पंजामाल आणि फार इम्प्रेसिव्ह असा अद्रक आहे, तर ती जालना जिल्ह्यातील येशीनाथ भाऊ शेजूळ जालना जिल्ह्यातील घाटी शिरसगाव हे त्यांचं गाव आहे. घाटी शिरसगाव येथील शेतकरी येशीनाथ भाऊ शेजूळ यांची अद्रक ही 5500 रुपये या दराने खरेदी झालेली. मित्रांनो, अद्रकीचे हे जे चढते दर आहे हे राहिलेल्या शेतकऱ्यांना, जे अद्रक उत्पादक शेतकरी आहे ज्यांची अद्रक ही अजून बाकी आहे तर त्यांच्यासाठी फार सोन्याची संधी त्यासाठी आपल्याला दिसून येते. जे शेतकरी आता शेष राहिलेले आहे त्यांनी अद्रक देण्यासाठी जर त्यांची तयारी असेल तर संधीचं सोनं करून घ्या. नंतर पुन्हा आपले अपडेट येतच राहणार आहेत. जर खोडव्याचं नियोजन करत असाल तर खोडव्याचं नियोजन करा. अशा अनुषंगानं असे होते आपले अंदाज. आणि जे शेतकरी अजून शेष राहिलेले असतील त्यांनी कृपया एक तर खोडवा ठेवत असाल तर खोडव्याचं नियोजन करा, किंवा जर आपल्याला वाट बघायची असेल तर आपले व्हिडिओ हे येणारच आहे तर त्याची देखील आपण अपडेट तुम्हाला देणारच आहोत. शेवटचं की आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून माहिती ही आपण चांगल्याच प्रकारे देत असतो. आणि
जर आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ हे इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.